येईल का जुळून नाते? उद्या मात्र गावी जायचं म्हणून आज दिव्याचं मन उड्या मारत होतं. इथून पुढे रात्री आई बाबांशी बोलणं झालं. किती वाजता निघतील हे तिने सांगितलं. आनंद होता गावी जायचं होतं याचा. रात्री झोप लागतच नव्हती. सकाळी जाग मात्र लवकर आली. आजचा दिवस तसा घाईतच उजाडला. दिव्याला गावी जायची घाई जी होती, नीट झोपच लागली नाही तिला. सगळी तयारी करत दिवस कसा भरभर निघून गेला ते दिव्याला कळलंही नाही. दिव्या, आवरलं का तुझं? गाडी आलीये. आदित्य म्हणाला तशी दिव्याला जाणीव झाली की अरे, दिवस निघूनही गेला. आदित्यची फॅमिली आणि दिव्या असे गाडीत बसले. मिताली मात्र एवढ्या लवकर जाणार नव्हती. तिचा जॉब होता ना. शिव मागे थांबला होता. काही बिझनेस रिलेटेड प्रॉब्लेम झाले तर किंवा काही क्वेरी झाल्या तर त्यासाठी तो लग्नाच्या आदल्या दिवशी बसणार होता. तेव्हाच त्याच्यासोबत मितालीही जाणार होती. दिव्या, सांभाळून जा. आदित्य सर काळजी घ्या. मॅम, अंकल तुम्ही पण काळजी घ्या, मिताली म्हणाली. सगळ्यांना बाय करून दिव्या आणि आदित्यची गाडी गावाला जायला निघाली. मिताली आज त्यांच्या फ्लॅटवर, पहिल्या फ्लॅटवर जायचा विचार करत होती. शिव, आता दिव्या गावी गेली आहे तर मी तिकडेच जाते. मेरी असेल ना, मिताली म्हणाली. तिला काही कारण नसताना शिव सोबत राहणं बरं वाटेना. तसंही आदित्य सरांनी नवीन फ्लॅट घेतला होता, त्यामुळे लग्न झाल्यावर तिकडे शिफ्ट होणार होते. म्हणजे परत शिवकडे यायचा प्रश्नच नव्हता. पण शिवने काही तिला जाऊ दिलं नाही आणि सहजासहजी तो जाऊ देणारही नव्हता. सध्या तुझं सगळं सामान, कपडे वगैरे इथेच आहे, तर तू इथेच थांब. 2 दिवसासाठी इकडे, 2 दिवसासाठी तिकडे कशाला? शिव म्हणाला. आता काही पुन्हा तिथे यायची गरज नाहीये मला तुमच्या फ्लॅटवर, कारण आदित्य सरांनी न्यू फ्लॅट घेतला आहे. ते तिकडेच जातील गावावरून आल्यावर, मिताली म्हणाली. हो, तरीही तू चल माझ्याकडे. हो, तरीही तू चल माझ्या फ्लॅटवर. तुझं सामान अजून तिकडेच आहे ना, आणि मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, शिव म्हणाला. ओके, येते मी, म्हणत मिताली तयार झाली शिव सोबत जायला. फ्लॅटवर पोहोचल्यावर सगळ्यात आधी शिवने मितालीला काहीतरी खायला बनवायला सांगितलं, कारण तेच खूप मिस करत होता शिव, तिच्या हातचं खायला. मितालीने पटापट काहीतरी खायला बनवलं. शिवनेही खुश होत खाल्लं. शिवला असं खुश होऊन खाताना बघून मितालीलाही बरं वाटलं. नकळत तीही त्याच्या प्रेमात पडत होती. फक्त दोघांपैकी अजूनही कोणी मान्य केलं नव्हतं. खाताना शिवने हळूच मितालीकडे बघितलं तर ती त्याच्याकडेच बघण्यात मग्न होती. तो फक्त हसला. आता त्याला एक काम करायचं होतं. आपल्या मनातलं मिताली समोर मांडायचं होतं. त्यासाठी तो खाऊन पिऊन तगडा होत होता. मिताली फ्रेश होऊन बेडरूम मध्ये टीव्ही बघत बसली होती. तिने बसल्या बसल्या दिव्याला कॉल केला. काय गो, कसं वाटतंय? गावी जातेस ते? मितालीने विचारला. खूप छान वाटतंय. तू लवकर ये माझी तयारी करायला, दिव्या म्हणाली. हो, मी शिवसरांसोबतच येईन, मिताली म्हणाली. काय ग मी तू, थोडस लवकर ये ना, दिव्या रागावत म्हणाली. अरे बाबा, माझा जॉब आहे ना, मिताली दिव्याला समजावत म्हणाली. ओके, ठीक आहे, पण लवकर बसा रात्री, म्हणजेच लवकर पोचाल सकाळी, दिव्या म्हणाली. हो ग बाई, अगदी तू सांगशील तसंच, मिताली म्हणाली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्याने कॉल कट केला. शिव मितालीची वाटच बघत होता. कधी एकदा ती फोन ठेवते आणि आपण कधी एकदा तिच्याकडे विषय काढतोय, असं झालं होतं त्याला. फोन ठेवताच तो लगेच मितालीकडे आला, पण सुरुवात कुठून करावी हे काही त्याला सुचेना. मिताली
मला तुझ्याशी बोलायचं आहे, शिव म्हणाला. हा बोला ना, मिताली म्हणाली. पण कसं तुझ्याशी बोलू, कशी सुरुवात करू कळतच नाहीये मला, शिव म्हणाला. तो थोडा टेन्शन मध्ये आला होता. त्याला माहित होतं मिताली आपल्याला लाईक करते आहे, पण तरीही प्रश्न होताच. आपण विचारणं तिला कितीसं पटेल का? हा. मग कसं बोलायचं सुचलं की बोला, त्यात काय एवढं, मिताली सहज म्हणाले आणि शिवचं तोंडच उघडं राहिलं. मिताली, अगं या क्षणी मी बोलणं खूप महत्वाचं आहे. नंतर विचार करून बोलायला काहीच अर्थ नाही, तोपर्यंत तू जाशील. शिव एकदम हताश होत म्हणाला. बरं, मला थोडासा विषय सांगा, मी काहीतरी मदत करते तुम्हाला बोलायला. मितालीने मध्य साधला. मी एका मुलीला लाईक करतो, तिला कसं सांगायचं? शिव असं म्हणाला आणि मितालीला एकदम वाईटच वाटलं. म्हणजे शिव आपल्याला सोडून कुणाला तरी दुसऱ्या मुलीला लाईक करत आहे असं वाटून गेलं तिला. ओके, मिताली स्वतःला थोडस सावरत म्हणाली. कसं सांगायचं सांग ना, शिव म्हणाला. त्या मुलीला भेटा आणि सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. कारण स्पष्ट बोललेलं आणि आपल्या भावना व्यक्त केलेल्या कधीही चांगल्याच असतात. मनात ठेवल्या तर कधी कधी वेळ निघूनही जाते आणि नंतर काहीच करू शकत नाही, मिताली म्हणाले. खरंच? शिवने तिच्या डोळ्यात बघत विचारला. मितालीने यावर फक्त मान हलवली. शिवने एक दीर्घ श्वास घेतला आणि मितालीचा हात हातात घेतला. तशी मिताली दचकलीच. शिवने डायरेक्ट आपला हात पकडावा. एकतर तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय, मग माझा का हात पकडावा? हे काही तिला गणित कळलं नव्हतं. मिताली, आय लव्ह यू, शिव म्हणाला. मितालीला तर धक्काच बसला. हा तर आपल्यालाच प्रपोज करतोय, म्हणजे ती एक मुलगी मीच होते का? तिने पटकन आपला हात काढून घेतला त्याच्या हातातून. शिव, तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मुलीवर प्रेम करत होता ना, मिताली म्हणाली. ती तूच आहेस, शिव म्हणाला. आता मात्र मितालीला काय बोलावं आणि कसं रिॲक्ट करावं काही सुचत नव्हतं. ती फक्त शिवला बघत होती. मिताली, यू लव्ह मी? जेव्हा हे शिवने विचारलं तेव्हा ती वास्तवात आली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मिताली, तू बोललीस नाही तर मला कसं समजणार, शिव म्हणाला. शिव, मी प्रेम करते तुमच्यावर, मिताली म्हणाली. हे ऐकून मात्र शिव खूपच खुश झाला. आनंदाचे अश्रू त्याच्याही डोळ्यातून नकळत वाहू लागले. त्याने मितालीला त्याच हाताला धरून जवळ घेतलं. शिव, आपणही लग्न करू? दिव्याला आनंदी बघून मलाही असं वाटतं की आपणही हा सर्वाचा आनंद घ्यावा, मिताली म्हणाली. तसंही शिवच्या फ्लॅटवरती राहतच होती. तिला असंच राहणं बरं वाटत नव्हतं. आपण हक्काने आलो तर ते खूप छान वाटणार होतं तिला. तो हक्कच तिला हवा होता. शिव आपला व्हावा हे तर ती मनोमन म्हणत होती. हो, पण मी बॉसचं लग्न होऊन जाईपर्यंत, जोपर्यंत ते कंपनीत येत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. बॉस सारखं रजिस्टर मॅरेज करू शकतो, मोठं लग्न लगेच शक्य नाही, शिव तिला वास्तव सांगत म्हणाला. ठीक आहे, आपण रजिस्टर मॅरेज करू, मिताली म्हणाली. चालेल तुला? शिवला आश्चर्य वाटलं होतं. हो चालेल मला, मिताली म्हणाली. दिवाळीला मितालीने फोन केला, परंतु नेटवर्क प्रॉब्लेममुळे तिला काही लागला नाही. तिला मितालीने मेसेज करून ठेवला. मितालीने आपलं घरीही सांगितलं. त्यांचा काही विरोध नव्हता. प्रॅक्टिकल विचार केला होता त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव आणि मिताली कोर्ट मॅरेज साठी पोहोचले. त्याने ऑफिशियली आपलं नातं रजिस्टर केलं होतं. खुश होते दोघेही. चला, दोघांची रजिस्टर मॅरेज लावून झालेली आहेत. आता मोठ्या लग्नाची तयारी. दिव्या, आदित्य, मॉम, डॅड
सकाळीच गावी पोहोचले. आदित्यचा चॉपर न्यायचा विचारत होता, पण दिव्याला गाडीच हवी होती. आदित्य तिला सांगत होता की आम्हाला सवय नाही आणि लवकर जाऊन पोहोचू आपण, पण दिव्याला चॉपर मध्ये बसायला भीती वाटायला लागली. मग आदित्यने स्वतःची गाडी घेतली. गाडीत दिव्या आणि नीतांना थोडासा त्रास झाला, गरगरायला लागलं. ड्रायव्हरने गाडी व्यवस्थित नेली. पहाटे 4ला पोहोचले सर्व. पुढची सगळी व्यवस्था त्याच्या टीमने आणि दिव्याच्या आईबाबांनी केली होती. दिव्याच्या आईबाबांनी आपल्या वाडीतील घराघरात फिरून लोकांना अक्षता देऊन आमंत्रण दिलं होतं. मुलीच्या लग्नाला यायला सांगितलं होतं. सर्व पाहुण्या रावळ्यांना कॉल करून निमंत्रण दिले लग्नाचं. 20-1 दिवसात त्याने घराचा चेहरा मोहराच बदलला होता. आदित्यच्या टीमने त्यावर अजूनच शोभा आणली होती. वाडीतल्या लोकांनी येऊन मदत केली. लग्न दिव्याच्या घरी लागणार होतं, तेही सर्व रीती परंपरा पाळून. आदित्य आणि त्याच्या मॉम डॅडची एका चांगल्या घरात व्यवस्था केली होती. तिथे एक माणूस त्यांच्या मदतीला ठेवला होता. आदित्यला गावी राहायची सवय नव्हती, प्रकाश नव्हती. लहानपण गावी गेलं होतं, त्यामुळे त्यांना खूपच छान वाटलं. दिव्याला खूप उत्सुकता की आता आदित्य कसा काय इथे राहणार, पण त्याला उलट ह्या मोकळ्या हवेत, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आवडला होता. तो खुश झाला. गावातली पोरं तर आदित्यला लपून छपून बघत होती. चांगली गाडी होती, एवढा भारी पाहुणा बघायला ते एकमेकांना पुढे करत होते. दिव्या सकाळपासून आदित्यला बघायला गेली नव्हती. आता आदित्यला बघायला जातच होती की आजीने तिला अडवलं. ए पोरी, आता तिकडे लग्न होईतोवर जायचं नाही, आजी कडक आवाजात म्हणाली. ज्या आजीचे प्रत्येक वाक्य दिव्याच्या पाठ होते, आता तीच आजी तिला आदित्यपासून लांब ठेवणार होती. हे तिच्या आधी लक्षात आलं नव्हतं. आदित्य ती यायची वाट बघत असणार हे तिला माहित होतं. आता काहीतरी बहाणा करून तिथे जाणं महत्वाचं होतं. ती आदित्यला भेटायला जाण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे जाते सांगून निघाली. आजी भारीच खमकी. आदित्य ज्या घरात राहत होता त्यांच्या अंगणात जाऊन बसले. झाली पंचायत दिव्याची. आत्ता काही खरं नाही. आजीला चुकवून जायचं म्हणजे कसरतच होती. काहीतरी तुफानी केल्याशिवाय आदित्यची भेट होणं शक्य होणार नाही. आज कुछ तुफानी करेंगे म्हणत दिव्या आपल्या मैत्रिणीकडे गेली. तिला आपल्या सोबतीला घेतलं. घराच्या मागच्या बाजूने दिव्याला आत जायचं होतं, पण प्रॉब्लेम असा होता की कुंपणाच्या एका बाजूने आत यायला होतं, म्हणजे आजीला दिसणार हे निश्चित होतं. मागच्या साईडने थोडी घसरण होती, त्यामुळे दिव्याला तिथून कुंपण ओलांडायला जमेना. शेवटी तिने आपल्या मैत्रिणीला आदित्य थांबला होता त्या घरी जायला सांगितलं. मैत्रीण हातातून काहीतरी घेऊन पाहुण्यांना द्यायच्या निमित्ताने आत गेली. तिने आदित्यची भेट घेऊन त्याला सर्व सांगितलं. मग आदित्यने ठरवलं तो आजीला बोलण्यात गुंतवून ठेवेल तोपर्यंत दिव्या घरात जाईल. दिव्याला तशी कल्पना मैत्रिणीला द्यायला सांगितली. तसा आदित्य बाहेर आला. तो आजींच्या जवळ गेला, त्यांना वाकून नमस्कार केला. आजी आदित्यच्या वागण्याने प्रभावित झाली. तिला बरं वाटलं. पोरगा संस्कारी आहे असं मनाने त्यांच्या लगेच कौल दिला. आजीला फोन मध्ये फोटो काढायला यायला सांगितलं. घराकडे पाठ करून दिव्याच्या मैत्रिणीला फोटो काढायला सांगितला. तेवढ्या वेळात दिव्या आत सटकली. आत गेल्यावर ती आदित्यच्या मॉम डॅडला भेटली. त्यांच्याशी बोलली. आजी काही येऊ देणार नाही असं सांगितलं. दिव्याची मैत्रीण दिव्याच्या आजीला घरी सोडून आली. तसा आदित्य आत गेला. दिव्या त्याचीच वाट बघत होती. आदित्य म्हणत दिव्या आदित्यकडे धावली. आदित्यने लगेच तिला मिठीत घेतलं. दिव्या, आजी भारी आहे ग तुझी, आदित्य म्हणाला. हो, खूप कडक आहे. मी इकडे येत होती तर मला येऊ देईना. अजून तर सर्व विधी व्हायच्याच आहेत.
त्या आधीच ते मला येऊ देत नाही, नंतर ती माझ्यासोबतच फिरेल वाटतं, दिव्या म्हणाली. चालेल, आदित्य म्हणाला. मॉम डॅड तिथेच बसले होते टीव्ही बघत. नशीब टीव्ही तरीच लागायची. आदित्यने तिला रूम मध्ये नेलं. तिच्या ओठांवर आपली मोहर उठवली. तेव्हाच त्याच्या जीवाला शांती भेटली. तो तिची खरंच वाट बघत होता. गावी आल्यापासून नेटवर्क नसल्यामुळे काहीच काम होत नव्हतं. साधा फोन करायचं झालं तर बाहेर टेकडीवर नाही तर मग घराच्या गच्चीवर जावं लागायचं. आदित्यला चढ उतर करायला कंटाळा आला होता. त्याने एकदा शिवला सांगितलं, काही असेल तर मेसेज करून ठेव आणि तुझ्या मनाने जमेल तसा सध्या डिसिजन घे. शिव हुशार होता, माहित होतं आदित्यला. अचानक दिव्याचं डोकं जड वाटायला लागलं. आदित्य, माझं डोकं गरगर करायला लागलंय आणि जड झालंय असं वाटतं. दिव्या बोलतच होती की तिला उलटी आली. अचानक उलटीचं काय? तिला आणि आदित्यला काही कळेना. आपण डॉक्टरकडे जाऊ, तुझ्या बाबांना घेऊ सोबत, आदित्य म्हणाला. आदित्यचे डॅडी तयार झाले यायला सोबत. आदित्यने जाऊन स्वतः यशवंतरावांना बोलावून घेऊन आला. आईला सांगितलं, दिव्याला डॉक्टरकडे घेऊन जातोय ते, नाहीतर आली नाही घरी म्हणून बोंबाबोंब व्हायची. आता त्यांची गाडी शहराकडे धावू लागली. दिव्याला उलटी होतच होती. थोड्या वेळाने गाडीतच तिला चक्कर येऊ लागली. दिव्या आदित्यच्या खांद्यावर मान ठेवून पडून होती. जसे ते डॉक्टरकडे पोहोचले तसं आदित्यने दिव्याला पटकन उचलून घेतलं आणि डॉक्टरांच्या केबिन मध्ये घेऊन गेला. यशवंतराव मात्र बघतच राहिले. थोड्याच वेळात आदित्य बाहेर आला. कॉंग्रॅट्स मॉम डॅड, तुमचं प्रमोशन झालं, तुम्ही आजी आजोबा होणार, त्याने आनंदाने सांगितलं. त्यांचं लग्न झालं होतं त्यामुळे यात काहीच गैर नव्हतं. तो खूप खुश होता. पण इकडे दिव्याच्या बाबांच्या डोळ्यात राग होता. आदित्य आपल्या मॉम डॅडला भेटत होता, आनंद साजरा करत होता आणि इकडे दिव्याच्या बाबांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. शेवटी ते बोललेच, आदित्यराव, हे काय? आम्हाला ही अपेक्षा नव्हती. लगीन होईतोवर थांबायचं. हे आमच्या गावात कळलं तर आमची बदनामी होईल. आता गप्प राहा, काही बोलू नका कोणालाच. प्रवासाने तिला चक्कर आली आणि पित्ताने तिला हा त्रास होतोय सांगायचं, यशवंतराव म्हणाले. त्यांच्या जागी हा विचार येणं साहजिकच होतं. पण आदित्य काही चुकीचा नव्हता. तिच्या परमिशन शिवाय त्याने तिला हातही लावला नव्हता. लग्न झालं तरी त्याने तिची वाट पाहिली. इथे आपले स्वतःचे सासरे असं काही बोलतील असं वाटलं नव्हतं त्याला. पण त्यांचा दोष नव्हता. त्यांना दिव्याला काय सहन करावं लागलं हे माहीतही नव्हतं. बाप म्हणून पोरीच्या आणि आपल्या इज्जतीची काळजी त्यांना असणारच होती. बाबा, मी मुद्दाम केलं नाही हे म्हणत आदित्यने वरवर सगळा घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. माफ करा आदित्यराव, मला माहित नव्हतं. यशवंतराव पटकन डोळे पुसत म्हणाले, आपल्या मुलीला हे सर्व शहरात राहून सहन करायला लागलं आणि तिने एका शब्दाने आपल्याला सांगितलं नाही, ह्याचं त्यांना खूप वाईट वाटलं. टू बी कंटिन्यू. पुढे बघू काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवर वर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.